प्राईम टाइमची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। संजय राऊत यांच्यावर पवारांची कायम लागेबांधे असल्याचा आरोप होत असतो, पण पवारांनाही संजय राऊतांविषयी विशेष आस्था आहे याचा प्रत्यय आज आलेला आहे। राऊतांना हक्कभंग नोटीस पुढील 48 तासात बजावण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊतांची पाठराखण केल्याचं समजतंय। याबद्दल पवारांनी ट्विट करत आपलं मत मांडलेलं आहे। तसंच त्यांनी स्थापन केलेल्या समितीत ठाकरे गटाचा एकही आमदार नसल्याबद्दल आक्षेप देखील व्यक्त केलाय। तक्रारदाराला न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल असा खडा सवाल शरद पवारांनी केलाय। शरद पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। कोल्हापुरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, हे विधिमंडळ नाही तर चोर मंडळ आहे हे विधान केलं। यावर विधिमंडळाला चोर मंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेलाय। लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचं सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे, यात दुमत असण्याचं कारण नाही। मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्यानं गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं। तसंच गठीत केलेल्या समितीमध्ये ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही, हे योग्य नाही। संजय राऊत यांचं विधान ऐकलं असता त्यांच्या म्हणण्याचा रोग दिसून येतो। हे विधान मूलतः विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे असं शरद पवार म्हणतायत। संजय राऊत यांनी जे विधान केलंय त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचलं अथवा ऐकलं असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो। यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर अलिबाबा 40 चोरांचं सरकार अशी टीका टिप्पणी विरोधकांकडून झालेली होती। अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही, परंतु प्रकरण संयमानं हाताळावयास हवं। संजय राऊत यांनी केलेलं विधान हे विधिमंडळाबाबत होतं की विशिष्ट गटाबद्दल केलेलं होतं, याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य हे निष्पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक ती काळजी घ्यायला हवी होती। तसंच ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली, एवढंच नव्हे तर संजय राऊत यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी केली, त्या तक्रारदार सदस्यांचा देखील हक्कभंग समितीत समावेश झाला। हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल। संजय राऊत हे देशातील सर्वोच्च विधिमंडळ अर्थात भारतीय संसदेतील राज्यसभेचे ज्येष्ठ आणि सन्माननीय सदस्य आहेत। त्यांच्यावरील कोणत्याही प्रस्तावित कारवाईपूर्वी भारतीय संसदेतील सदस्यांवर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसंच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकाईनं तपासून घ्यायला हव्या, अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलेलं आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। या संदर्भात प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। चहापानावर बहिष्कार टाकताना विरोधकांनी महाराष्ट्र द्रोह्यांच्या चहापानाला जाणार नाही अशी घोषणा केली होती। महाराष्ट्र द्रोही हा शब्दप्रयोग केल्यानं सत्ताधाऱ्यांनी पवार आणि दानवे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं
आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे. मी नियम 241 अन्वये हक्कभंगाच्या प्रस्तावाची सूचना विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी मांडली. कारण या अधिवेशनाच्या पूर्वीचं जे चहापान होतं त्या चहापानावर बहिष्कार टाकत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र द्रोह्यांच्या चहापानाला आम्ही जाणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी अवमानकारक सरकारच्या आणि हीन अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एसटी बसवरील जाहिरातीच्या मुद्द्यावरून सरकारची चांगलीच फिरकी घेतली होती. ती एसटी बस धाराशिवच्या भूमागारातली असल्याची माहिती समोर आलेली आहे. जाहिरातबाजीवाली त्या जर्जर बसवरील सरकारची जाहिरात काढण्यात आलेली असून त्या बसच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. बसला धाराशिवच्या एसटी वर्कशॉपमध्ये पाठवण्यात येणार असून तिथे या बसची दुरुस्ती केली जाईल. या जर्जर बसवरील जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोची कॉपी अजित पवारांनी विधानसभेत अध्यक्षांना दाखवली. त्यामुळे जाग्या झालेल्या एसटी प्रशासनानं या बसला दुरुस्तीसाठी आता सेवेतून बाहेर काढलंय. अजित पवार त्या एसटीच्या जाहिरातीबाबत नेमकं काय म्हणाले होते पाहूया. तेव्हा का आता इथं शिंदे साहेबांचा फोटो आहे. वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार. आणि इतकी दळभद्री बस आहे. सगळ्या काचा फुटल्या. नीट बघा, काचा फुटल्या. इथली काच तुटली, इथली काच फुटली, तिथं नीट काही काच राहिलीच नाही. अरे कशाला असले धंदे करता? जाहिरातबाजी असली एक मिनिट, असली दळभद्री बस, असली दळभद्री बस. अरे काय रे, किमान डोकी तरी चालवा. चांगली नवी कोरी बस असती आणि त्याच्यात ती. आता हे हसतायत जोरात, मग हे बस बघून हसतायत का? बघा मी कसली बस लोकांना दिली, असा अर्थ निघतो. आणि यानंतर दिवसभरातली सर्वात महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. जवळपास 28 वर्षांनंतर भाजपला कसबामध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीमध्ये सगळी राजकीय शक्ती पणाला लावलेली होती. पण धंगेकरांनी भाजपचे सगळे राजकीय आडाखे धुळीला मिळवत विजय मिळवलाय. 1995 पासून या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा दबदबा होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही भाजपला विजयाची खात्री होती. मात्र महाविकास आघाडीनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करताच भाजप सतर्क झालं. कारण महाविकास आघाडीने जो विश्वास टाकला होता, महाविकास आघाडीचे जे सगळे अधिकाऱ्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत माझ्या बरोबर होते, त्यामुळे कधीच भीती वाटली नाही. आणि दंगेकर पण पहिल्यापासून म्हणत होते की विजय आपलाच होणार. सकाळी औक्षण केलेलं आहे आणि आमचा लग्नाचा 23 तारखेचा वाढदिवस बाकी आहे, त्यामुळे आता आम्ही केक कापून तो वाढदिवस साजरा करणार. दरम्यान पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी कसब्यातल्या पराभवाचं आत्मचिंतन करणार असल्याचं म्हटलंय. आता मला त्याचं आत्मचिंतन करावं लागेल. त्या सगळी मतं कुठं कशी पडली ते बघावं लागेल आणि मी कुठं कमी पडलो हे मला शोधावं लागेल. मी स्वतः उमेदवार म्हणून कमी पडलो एवढंच मला म्हणायचं. बाकीच्या कुठल्याही फॅक्टरविषयी मला बोलायचं नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणतात. असंच एक दृश्य आज कसब्यात पाहायला मिळालं. रवींद्र धंगेकरांच्या विजय रॅलीमध्ये एका परदेशी महिलेनं बेधुंद होऊन डान्स केला. ही महिला कोण, कुठल्या देशातनं आलेली होती याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. पण गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या तालावर विजय मिरवणूक निघालेली होती. त्यात ही महिला सहभागी झाली आणि तिनं मनसोक्त डान्स केला. चिंचवडमधल्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांचं कौतुक आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालंय. मात्र पराभव देखील आपण स्वीकारला पाहिजे.
त्यामुळे कसबा निवडणुकीच्या पराभवावर पक्षश्रेष्ठी नक्कीच चिंतन करतील अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलेली आहे. भाजपचं कसबा मतदारसंघावर वर्चस्व होतं, मात्र आता निवडणूक संपली आहे. पराभव झालेल्या उमेदवाराचं मनोबल वाढवणं आमचं कर्तव्य आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांचं मनापासून अभिनंदन करते. पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला यश आल्याबद्दल त्यांचंही मी कौतुक करते. ही खरी आदरांजली लक्ष्मण भाऊ यांना कार्यकर्त्यांनी वाहिली असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर जसं विजयाचं कौतुक केलं तसं पराभवाची पण आपण त्याच्यामध्ये काय आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याला स्वीकारलं पाहिजे. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला खरा, पण या दोघांव्यतिरिक्त या पोटनिवडणुकीत आणखी एका उमेदवाराच्या मतांची चांगलीच चर्चा होती. हा उमेदवार अर्थात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले. एक हाती सत्ता मागणाऱ्या बिचुकलेंना कसब्यातील 47 मतदारांनी साथ दिलेली आणि त्यामुळे पराभवानंतर सुद्धा बिचुकलेंची चांगलीच चर्चा होती. कसब्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच या न त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेले अभिजित बिचुकले भकास झालेल्या कसब्याचा विकास करण्याकरता निवडणूक लढवतोय असं म्हणत कसबा पोटनिवडणुकीचा अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी घेतलेली. त्याच अभिजित बिचुकलेंना 47 मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत तर बिचुकलेंना केवळ 4 मतं मिळाली होती. त्यानंतर ते थेट लोकशाही व्यवस्थेवरच घसरले. शरद पवार साहेबांना पंतप्रधान होता नाही आलं, हा दोष कुणाचा? आता माझ्या नशिबात नसेल. पवार साहेबांना पंतप्रधान होता आलं का? नाही आलं ना. मग ते रडतायत का? नाही रडत. मग मी सुद्धा काही रडणार नाही. अभिजित बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून एकच रंगत आणली होती. मी या मतदारसंघात राहणारा असल्याचं सांगत जनता या राजकारण्यांना वैतागली असल्याची टीका त्यांनी केली होती आणि माझाच विजय होईल असा दावाही केला होता. खरे तर काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकलेंनी कसब्यातून मोठ्या मताधिक्यानं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केलेला. शिवाय लवकरच नवा पक्ष काढण्याचा आणि माझ्या पक्षाची पहिली महिला मुख्यमंत्री माझी पत्नी होणार असा विश्वास अभिजित बिचुकलेंनी व्यक्त केलेला. पण आता कसब्यात मिळालेली मतं पाहता बिचुकलेंच्या राजकीय तयारीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती उदयनराजे यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. साताऱ्यात सुद्धा उदयनराजेंचे प्रचंड फॅन्स आहेत. त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी तरुणाईची अक्षरशः वाटेल ते करायची तयारी असते. आजही असाच एक प्रकार पाहायला मिळाला. एका भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं ते पोहोचलेले असताना त्या ठिकाणाहून शाळेची रिक्षा निघालेली होती. मात्र शाळेतून निघालेल्या या मुलींना उदयनराजे दिसले आणि या मुलींनी चक्क रिक्षा थांबवली. त्यांनी लागलीच राजेंना हाक मारली आणि त्या उदयनराजेंकडे धावत आल्या आणि फोटो काढण्यासाठी त्यांनी विचारलं. फोटो काढूनही घेतला. यावेळेला उदयनराजेंनी या चिमुकल्यांना डायलॉग मारत सर्वांना पास व्हायचं असेल तर माझ्यासोबत फोटो काढू नका, नापास व्हायचं असेल तर माझ्यासोबत फोटो काढा असं म्हटलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर कोकण हार्टेड गर्ल या नावानं प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकरनं गारहाणं घातल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मनसेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरनं अंकिताचा मालवणीतनं गारहाणं गातानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा तुफान व्हायरल होताना दिसतोय. अंकितानं मालवणी गारहाणं घातल्यानंतर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हसू आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे अंकिताचं गारहाणं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याही पसंतीस उतरलं. आज या ठिकाणी आम्ही सगळेजण जे बसलेलो आहोत, सगळेजण स्वतःचं गारहाणं घातलं होतं का मान्य करून घे रे महाराजा. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व्याप उत्तर वाढत जाऊन दे रे महाराजा. मनसेच्या विरोधात जर कोणी काय केलं असा पाकडा नकडा तर त्याच्यावरच उलटान देत रे महाराजा. बारामतीचा गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर, फकडचे आमदार हकडे प्रमाणे पण फकडचे आमदार हकडे कर. गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील सध्या जोरदार चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलेलं होतं. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या खेड तालुक्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये मोठा राडा झालाय. कार्यक्रमात जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. खेडच्या गुंडाळवाडी इथं गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकली सुद्धा. मात्र काहीच वेळात कार्यक्रमात राडा होऊन हाणामारी झाली आणि अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या आजच्या शहरांच्या तापमानावर. ठाकरे पक्षातले नेते चंद्र